त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आजी, तुमच्या मंदिराचं काम मी व्यवस्थितपणे पूर्ण करून देतो, काय काळजी करू नका। आणि गावातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे, सर्व समाज बांधवांना, तुम्ही ताकदीनं माझ्या बरोबर राहावा, मी ताकदीनं तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। महाराष्ट्रात कुठं जरी अडचण आली तर मला सांगा, महाराष्ट्रात तुम्हाला कुठं प्रसंग येऊ नये, पण आला तर मला सांगा ना, तुम्हाला अभिमान वाटेल, अरे आमच्या मतदारसंघाच्या आमदाराचं गडचिरोलीत पण चालतंय, आमच्या मतदारसंघाच्या आमदाराचं कोकणात पण चालतंय, मुंबईत पण चालतंय, दुसऱ्या आमदारांना कोणी ओळखत पण नाही हो, पोलिसात सोडत नाहीत मंत्रालयामध्ये, त्यांच्या खिशाला बिल्ला असतो, बिल्ला। विधान परिषदेवाल्यांना लाल बिल्ला आणि विधानसभावाल्यांना हिरवा बिल्ला कशासाठी असतो? कोणी त्यांचा इन्सल्ट करू नये, पोलिसांनी, शिपायांनी, अधिकाऱ्यांनी त्यांना ओळखावं। मी एकमेव आमदार असा आहे, मला अभिमान आहे माझा, की मी एकदा पण तो बिल्ला लावला नाही, एकदा पण नाही। कधी दिसला का फोटो माझा बिल्ला लावलेला? नाही, ते कुठे बिल्ला मला सापडणं पण झालाय, मी कधी बघितला पण नाही। कारण लोकांनी इतकं पाठबळ दिलं, लोकांनी इतका आशीर्वाद दिला, माझ्यासारखा पडळकरवाडी सारख्या एका छोट्या गावातला पोरगा महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये जाऊ शकला, हे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीमागे। तुम्ही लोकसभेला बी काही लोकांनी मला मागे मतं दिली होती, ती तुमचं पण काम आहे। समाज माझा पूर्ण राज्यभर माझ्या पाठीमागे उभा राहिला, कुठं पण गेलो तर लोक माझ्या पाठीमागे ठामपणे उभा राहतात। आणि म्हणून मला एक संधी द्या, जत तालुक्यातून, जत मतदारसंघातून, हे विक्रमदादा जगताप साहेब हे माझे शत्रू नाहीत, मी त्यांच्या विरोधामध्ये नाही आहे, मी इथल्या दुष्काळाच्या विरोधात आहे, मी इथल्या रोजगारीच्या विरोधात आहे, बेरोजगारीच्या, मी इथल्या ऊसाच्या कोयत्याच्या विरोधात आहे। आणि गावात तुमची कामं, प्रत्येक गावात गेलं का 5-25 कामं येत आहेत, अरे मग कामं का नाहीत झाली? हा 2-3-4 कामं आली ठीक आहे ना, रस्ते नाहीत, पाणंद रस्ते नाहीत, इमारती नाहीत, गावात कॉन्क्रीट रस्ते नाहीत, पेव्हिंग ब्लॉक नाही, डीपी नाहीत, लाईटची कनेक्शन नाहीत, अरे काय पाण्याच्या, पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याची व्यवस्था नाही, आणि मग केलं काय? काय तुम्ही केलं एवढी वर्ष या मतदारसंघामध्ये तुम्ही काम करताय, मग केलं काय तुम्ही? नुसती मतं घ्यायची आणि निवांत राहायचं? एकदा गोपीचंदला तुम्ही निवडून द्या, मी निवांत राहणारा माणूस नाही, मी पूर्ण वेळ कामात राहणारा माणूस आहे। सकाळी 6 वाजता माझा दिवस सुरू होतो, रात्री 12-1ला रेग्युलर, मतदान आहे म्हणून नाही, मी रेग्युलर कामात आहे। मी रोज 500 किलोमीटर प्रवास करतो, माझा कारखाना आहे म्हणून फिरत नाही, माझी सुतगिरणी नाही, माझा बँक आहे म्हणून फिरत नाही, मी फक्त लोकांच्या कामासाठी फिरतोय, पक्षाच्या कामासाठी फिरतोय। आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की आपला मतदारसंघ क्षेत्रफळानं सगळ्यात मोठा आहे, या मतदारसंघामध्ये निसर्गानं आपल्यावरती कोपलायच, पण राजकीय नेते सुद्धा आपल्यावरती कोपले, राजकीय नेत्याने आपला गैरवापर करून घेतला आणि आपल्यावरती अन्याय केला, आपलीच मतं घेतली, आपल्यावरती अन्याय। आज तुम्ही जर मला निवडून दिलं तर जत वरती अन्याय करण्याची महाराष्ट्रात कुणाची हिंमत होणार नाही, हे मी तुम्हाला ठणकावून सांगतो। जतचा विषय कुठल्याही मंत्री महोदयांच्याकडे गेला ना, यसच व्हायला पाहिजे, यसच व्हायला पाहिजे, कारण माहित आहे मी गप्प बसणारा कार्यकर्ता नाही, मी कामाच्या बाबतीमध्ये अजिबात मागे पुढे बघत नाही। विधान परिषदेच्या आमदाराला मर्यादा असतात, विधान परिषदेचा आमदार निवडणुकीला उभा राहत नाही, या समजातून सरकार तितक्या पद्धतीनं पाठबळ देत नसतं। तरी सुद्धा मी भाग्यवान कार्यकर्ता आहे की मी आपल्या तालुक्यासाठी शेकडो कोटी रुपयाचा निधी आणू शकलो, शेकडो कोटी रुपयाचा। त्या आमदारांची लिस्ट घ्या, 5 वर्षामध्ये किती त्यांनी कामं केली आणि मी या 7-8 महिन्यामध्ये किती कामं दिली तुम्हाला लिस्ट देतो, बघा तुम्ही कॅम्पॅरिझन करून। 2.5 वर्ष त्यांचंही सरकार होतं, 2.5 वर्ष आमचं सरकार आहे। 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये काय आलं तुम्ही हिशोब करा, गावात काय आलं, समाजात काय आलं, दुष्काळाच्या बाबतीमध्ये काय घडलं। 2000 कोटी आपल्या सरकारनं दिले, त्यांनी नाही दिले। आता MIDC आपण मंजूर केली पंचतारांकित, कळलंय ना तुम्हाला? MIDC जी सांगली मिरज नाही ना, त्याच्या 5 पट मोठी MIDC आपण उंदीमध्ये करतोय। आज गावातल्या प्रत्येक माणसाला काम मिळेल, 50,000 लोक तिथं आली, आजूबाजूच्या 20 गावात लोकांना रोजगार मिळेल, 20-25 गावामध्ये इतकी मोठी MIDC आपण तिथं आणतोय। हे का नाही अगोदर घडलं? पतंगराव कदम साहेब तर उद्योगमंत्री होते, बरोबर? उद्योगमंत्री असताना पण त्यांची सासरवाडी जतच होती, बरोबर का नाही? मग का नाही त्यांना वाटलं जतला MIDC व्हावी पंचतारांकित? नाही त्यांना वाटलं, त्यांच्या ध्यानीमनी पण आलं नाही। त्यांच्या तालुक्याचं विभाजन झालं, खानापूरचा कडेगाव झाला, कडेगावचा पलूस झाला, पण जतचा संघ आणि उमदी झाला नाही, महसूल मंत्र्याच्या हातातला विषय होता। झाला का? मी बैठक लावली महसूल मंत्री महोदयांच्या सोबत, मिनिट्स तयार केलेत, 3
तालुके करण्याच्या बाबतीमध्ये आणि महसूल मंत्र्यांनी माननीय झांबरे समिती आहे त्या समितीला आदेश दिलेले आहेत की या तालुक्याचं विभाजन करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही निर्णय घ्या म्हणून. असा कार्यकर्ता आहे मी, काम करणारा. त्यामुळे मला टीका टिप्पणी करण्यामध्ये इंटरेस्ट नाही. पण घोळेश्वर गावातल्या सगळ्या लोकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही इतक्या शक्तीनिशी एकत्रित आलाय, एकजूट झालाय. गावात कसलाही प्रसंग आला, एखादा आजारी आहे, ऑपरेशन करायचं आहे, हृदयाचं ऑपरेशन, किडनीचं ऑपरेशन, ब्रेनचं ऑपरेशन, मला तुम्ही आठवण करा. मुंबईमधल्या सगळ्या टॉपच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मोफत उपचार करून देण्याची व्यवस्था मी करून देतो. मोफत उपचार. ऑफिसमध्ये 2 पोरं मी त्याच कामासाठी ठेवतो. त्यांनी दुसरं बघायचं नाही, फक्त मेडिकल, मुख्यमंत्री सहायता, उपमुख्यमंत्री सहायता कक्ष आणि बाकीच्या सगळ्या ज्या फॅसिलिटीज आहेत, सिद्धनाथ आपलं सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट, शिर्डीचं देवस्थान, कुणाकडून तुम्हाला मदत मिळेल आणि पंतप्रधान महोदयांचा वैद्यकीय सहायता कक्ष, यातून तुम्हाला मदत मिळवून देणार. अनेक लोकांना मी मदत मिळवून दिलेली आहे आणि त्यामुळं तुम्ही सगळेजण काळजी करू नका. आज निवडणूक फार महत्त्वाची आहे. बाहेर जी लोक गेलेली आहेत त्यांना आणा. ऊसतोडीला पण लोक गेले असतील, मुंबईला असतील, पुण्याला असतील. एक ना एक मतदान आपल्याला देणारं, विरोधकाला देणारं नव्हे, आपल्याला देणारं एक ना एक मतदान तुम्ही आणलंच पाहिजे. ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आज मुस्लिम समाजासाठी सुद्धा विद्यार्थ्यांच्यासाठी सरकारनं एक संस्था स्थापन केली आहे. मेरा साहेब, तुम्ही हे लोकांना सांगितलं पाहिजे. अरे इतका मोठा आणि क्रांतिकारी निर्णय हा. मुस्लिम समाजासाठी सारथी सारखी, मराठा समाजाला सारथी, मागासवर्गीय समाजाला बार्टी, आदिवासी समाजाला TRTI, ओबीसी समाजाला महाज्योती, आता तिकडे बंजारा समाजासाठी वनारटी आणि मुस्लिम समाजासाठी एक संस्था स्थापन केलेली आहे. आपल्या मुलांना तहसीलदार, कलेक्टर, प्रांत, DYSP करण्यासाठी सरकारनं 300 कोटी रुपये ठेवलेले आहेत. कोण सांगतोय? काँग्रेसवाला, त्याला विचारा. तुम्ही 70 वर्ष मतं दिली काँग्रेसवाल्यांना, त्यांनी तुम्हाला नुसती भीती घातली. पण तुमच्या पोराबाळांच्या शिक्षणाची काय सुविधा केली काँग्रेसवाल्यांनी? तुम्ही विचारा ना त्यांना. जाब नाही नाही नाही, तुम्हाला आता मोदी साहेब आलेत आणि तुम्हाला मग इथून घालवून टाकणार. किती जणांना घालवलं तुम्हाला सांगतेत का नाही खासगीमध्ये? नाही नाही, तुम्हाला देशातनं बाहेर कुणाला घालवलं या देशातल्या? सांगा ना तुम्ही, एका माणसाचं नाव सांगा. अरे पण किती राजकारणामध्ये फुकट गावलेलं मतदार आहे. काँग्रेसला मुस्लिम समाज आणि मागासवर्गीय समाज फुकट गावलेली मतं आहेत. त्यांना माहित आहेत ही कुठं जात नाही, यांचं काम करण्याची आवश्यकता नाही. मी या तालुक्यातल्या सगळ्या मौलानांची, मुफ्ती साहेबांनी बैठक घेतली आणि मी आढावा घेतला तालुक्यातल्या सगळ्या लोकांचा. एक काम केलंय तुमचं, मी 5 कोटी देतो तुमच्या सगळ्या तालुक्यातल्या लोकांच्यासाठी डिसेंबर पूर्वी अल्पसंख्याक खात्यातून. 5 कोटीची कामं तुम्ही सांगा तालुक्यातली. मी तुम्हाला डिसेंबर पूर्वी सांगतोय, मी डिसेंबर पूर्वी ते करून देतो तुम्हाला. का नाही दिलं? 5 वर्षामध्ये दर 5 वर्षाला 5 कोटी रुपये द्यायला पाहिजे होते. तुम्ही मतं देता ना, तुम्ही जाब विचारला पाहिजे या लोकांना. जतमधल्या लोकांना सांगा, तुम्ही फिरा गाडी घेऊन, तुम्ही हिशोब मागा त्यांना. तुम्ही मतं दिलेले आहेत, तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्यांना निवडून आणलेला आहे. लोकसभेला तुम्ही मतं दिलेत. आता त्या खासदारांना विचारा, जाब काय केलं तू फंडाचं? नुसतं मोठं भाषण करून गेला, याव करतो, त्याव करतो, फलान करतो. आता फिरतोय मतदारसंघामध्ये. का नाही लोक गोळा होते? मी आज सांगतो 2029ला ह्या विशाल पाटलाला 2 लाखाच्या फरकानं पाडतो आणि गरीब मराठा सुनील भैया सारखा उभा राहिला तरी पाडतो. यांच्या पाठीमागे मी उभा राहतो, सगळा बहुजन उभा करतो माग. मी आज सांगतोय 2029चं 2024च्या नोव्हेंबर महिन्यात आहे. तुम्ही लावा रे ताकद माझ्या विरोधात. किती लावायची तेवढी. तुम्हाला किती हिंमत आहे, तुम्ही लावा ताकद आमच्या विरोधात. जत विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यांचं डोळं इकडं. गोपीचंद पडला पाहिजे, गोपीचंद पडला पाहिजे. का रे, मी काय घरं काढली तुमची? गोपीचंद पडला पाहिजे. जयंतराव गाडीत काल इस्लामपूरवरनं इकडं आला संकला, त्या गाडीत एक सांगत होतो, दुसरा विषयच नाही, सगळ्याला फोन लावतो, पडला पाहिजे. अरे कसं पडतंय? मला पाडायला लोकांनी निवडणूक हातात घेतली का? जयवंतरावच्या हातात निवडणूक आहे. तुम्हाला काय लावायची अरे मी एकदम ओपन बॅट्समन आहे. मी असं लपून छपून हे तुमच्या पाया पडतो मला मतं द्या असं नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, सगळं लावा तुम्ही ताकद.